जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरती संदर्भामध्ये सध्याच्या घडीला ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी चालू आहे त्यामध्ये सध्याचे समुपदेशनाची प्रक्रिया चालू आहे, पदस्थापनेच्या संदर्भामध्ये जे काही नवीन पत्र आलेले आहेत त्याविषयी माहिती बघणार आहोत। इथून पुढे नेमकी शिक्षक भरतीची दिशा काय असणार आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। नेमकी पुढची जी यादी आहे त्या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारच्या हालचाली घडताना आपल्याला दिसत आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया एक एक करून सर्वच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स। सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करेल की मागच्या जवळपास जे आहे 4-5 दिवसांपासून आपण कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यासाठी असमर्थ होतो। तब्येत बरी नसल्या कारणाने या ठिकाणी बोलणं फार कठीण होतं, परंतु तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा सोबत असल्या कारणाने लवकरच आता जे आहे ठणठणीत बरा झालेलो आहे आणि पुन्हा एकदा सक्रिय झालेलो आहे। आतापासून आपण निश्चितपणाने जे आहे टाइम टू टाइम तुमच्यापर्यंत शिक्षक भरतीच्या ज्या काही ऑथेंटिक अपडेट्स आहेत त्या पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आता येऊया आपण सर्वात पहिल्या अपडेट्सकडे। बघा, आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे जे काही समुपदेशनाची प्रक्रिया आहे वेळोवेळी प्रत्येक जिल्हा परिषदेची किंवा प्रत्येक आस्थापनेची आपण म्हणूया, कारण त्याच्यामध्ये नगरपालिका महानगरपालिकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। तर त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर जवळपास सर्वच ठिकाणचं कंप्लीट झालेलं आहे। समुपदेशनाची प्रक्रिया देखील बऱ्याच ठिकाणी कंप्लीट झालेली आहे। काही ठिकाणी उमेदवार हे प्रत्यक्ष शाळेमध्ये कालच्या सोमवारपासून हजर देखील झालेले आहे, परंतु काल 11 तारखेला उशिरा जे आहे उपसचिव महाराष्ट्र शासनाचे यांच्या वतीने जे आहे ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांच्या वतीने एक पत्र पडलेलं आहे। त्या पत्रामध्ये काही महत्त्वाच्या बाबी सांगण्यात आलेल्या आहे की जसा विषय दिला की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करायच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवण्याबाबत, म्हणजे जे नवनियुक्त आपले शिक्षक आहेत त्यांना शाळेवर रुजू करून घेण्यापूर्वी अंतर्गत जी काही बदली आहे, जिल्हा अंतर्गत बदली किंवा समायोजन आपण त्याला म्हणूया, ते करणं अत्यंत आवश्यक आहे। ते केल्याशिवाय नवनियुक्त शिक्षकांना जॉईनिंग देऊ नये अशा प्रकारचं हे पत्र आहे। त्यामध्ये डिटेल्समध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी संदर्भ क्रमांक 2 जो की 26/6/2023 चा शासन निर्णय आहे त्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात यावी ही विनंती आहे। हे जे पत्र आहे द देशमुख जे की उपसचिव आहेत ग्रामविकास विभागाचे महाराष्ट्र शासनाचे त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे। आता या पत्राचा इफेक्ट काय झाला की काही जिल्हा परिषदेने दूरदृष्टी ठेवून भविष्याचा विचार करून ऑलरेडी समायोजन केलं होतं किंवा जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या होत्या, त्या जिल्हा परिषदांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही। उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की आमचा परभणी जिल्हा आहे। परभणी जिल्ह्यामध्ये नवीन शिक्षकांना पदस्थापना देण्याच्या पूर्वी त्यांनी जिल्हा अंतर्गत बदली किंवा समायोजन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या समुपदेशनावर कोणताच परिणाम होणार नाही। परंतु ज्यांच्याकडे समायोजन बाकी आहे, ज्यांच्याकडे जिल्हा अंतर्गत बदलीची प्रक्रिया बाकी आहे, त्यांना आपलं समुपदेशन जे आहे ते कॅन्सल करावं लागलेलं आहे, सध्याच्या घडीला स्थगित करावं लागलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की जिल्हा परिषद वर्धा यांचं समुपदेशन होतं, तर ते समुपदेशन या ठिकाणी तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे। त्याच्यासोबत जर आपण बघितलं की भंडारा जिल्हा परिषदामध्ये, तर त्यांच्याकडून देखील कालच्या तारखेला एक शुद्धीपत्रक किंवा सुधारित सूचना देण्यात आलेली आहे की जोपर्यंत आंतरजिल्हा बदली होणार नाही किंवा जिल्हा अंतर्गत जे काही अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न आहे, समायोजनाचा प्रश्न, तो मार्गी लागणार नाही तोपर्यंत नवीन शिक्षकांचं समुपदेशन केलं जाणार नाही, काउन्सिलिंग केली जाणार नाही। आता याचा काय परिणाम होणार आहे? विद्यार्थी पॅनिक होतील का? तर नाहीये, आपण पॅनिक होण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाहीये। हार्डली 1 दिवस किंवा 2 दिवसामध्ये जिल्हा अंतर्गत बदलीची प्रक्रिया राबवली जाते, कारण ही जी प्रक्रिया आहे ते प्रत्येक गट शिक्षणाधिकारी लेवलला होत असते आणि त्यामुळे या प्रक्रियेला 1 दिवसाचा कालावधी पुरेसा आहे। आज नाही झाले समुपदेशन, किमान उद्या किंवा परवा समुपदेशन होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही आचारसंहितेला थोडासा कालावधी आपल्याला ॲडिशनल मिळालेला आहे, कारण निवडणूक आयोगाचे जे अध्यक्ष आहेत अरुण गोयल साहेब त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे, राजीनामा दिलेला आहे। आता नवीन अध्यक्ष या ठिकाणी येतील आणि त्या प्रोसेसला किमान 2-4 दिवसांचा कालावधी एक्स्ट्राचा लागणार आहे। त्यामुळे बाकीच्यांनी फार जास्त पॅनिक व्हायचं नाही। आचारसंहितेच्या पूर्वी जास्तीत जास्त उमेदवारांना या ठिकाणी आपल्या शाळेवर जाण्याची संधी मिळणार आहे।
काही सीओंशी आपण चर्चा केली तर त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला यदा कदाचित आचारसंहिता जरी लागलेली असेल तरी आम्ही आचारसंहितेमध्ये तुम्हा लोकांना पदस्थापना देणार आहोत, कारण आपली जी प्रक्रिया आहे ती ऑलरेडी सुरू आहे. त्याच्यामुळे फार जास्त गोंधळण्याची किंवा पॅनिक होण्याची जी गरज आहे ती मला नाही वाटत आहे की असायला पाहिजे. आता काही शिक्षकांना म्हणजे काही आपल्या अभियोग्यताधारकांना ऑलरेडी पदस्थापना दिलेली आहे, ते शिक्षक शाळेवर जॉईन देखील झालेले आहे किंवा त्यांच्या हातामध्ये त्यांची ऑर्डर मिळालेली आहे, परंतु त्यांच्या जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदली किंवा समायोजन झालेलं नाही. आता त्या उमेदवारांचा प्रश्न आहे की आमचं काय होणार आहे, आमची काय जी पदस्थापना आहे ती कॅन्सल होईल का? तर कदाचित तुमचे सीओ म्हणा किंवा ईओ मधला मार्ग काढून काहीतरी उपाययोजना करतील. त्यामुळे तुम्ही देखील घाबरून जाऊ नका. तुम्ही जर का शाळेवर जात असाल तर बिंदासपणाने शाळेवर जा. आपली जी ड्युटी आहे ती चोख बजावण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला देखील काहीतरी मधला मार्ग सीओच्या माध्यमातून ईओच्या माध्यमातून काढला जाणार आहे. आता हा झाला संपूर्ण जे काही नवीन शिक्षक आहेत त्यांच्या संदर्भामध्ये. रयतच्या संदर्भामध्ये देखील काहीसा निर्णय आजच्या तारखेला होण्याची दाट शक्यता आहे, कारण रयतमध्ये देखील अंतर्गत जे काही समायोजन आहे ती प्रक्रिया चालू असल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे. रयतवाल्यांचा प्रश्न देखील लवकरात लवकर सुटू शकतो. आता राहतो आहे की जे जास्तीत जास्त अभियोग्यताधारक ज्या गोष्टीची प्रतीक्षा करतात, 2,10,000 उमेदवार, की आता पुढचा राऊंड कोणता असणार आहे, कधी लागणार आहे आणि नेमकी जे काही आचारसंहिता आहे ती लागण्याच्या पूर्वी काही हालचाली होणार आहे का? तर कालच्या तारखेला माझ्या माहितीप्रमाणे बरेचसे अभियोग्यताधारक शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी हजर होते. आता काय होतं आहे की शिक्षक भरतीमध्ये बरेचसे गट आहेत. आता प्रत्येक गटाची आपली आपली वेगळी डिमांड आहे आणि तो आपल्या परीने योग्य डिमांड करतो आहे. आपण कुणालाही म्हणू शकणार नाही की यांची डिमांड व्यवस्थित नाही किंवा त्यांची नाही आहे. काही उमेदवारांचं मत आहे कन्व्हर्टेड राऊंड अगोदर लागायला पाहिजे, काही उमेदवारांचं मत आहे की विथ इंटरव्ह्यूची यादी अगोदर लागायला पाहिजे. आता आयुक्त कार्यालय प्रत्येकाचं निवेदन या ठिकाणी स्वीकारतो आहे, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतो आहे आणि आपल्या परीने जे काही योग्य डिसिजन आहे ते घेण्यासाठी त्यांच्या लेवलला ते प्रयत्न करत आहेत. कालच्या तारखेला पुन्हा एक गोष्ट आपल्याला लक्षात आलेली आहे की आयुक्त कार्यालयाच्या वतीने म्हणजे शासन प्रशासन जे आहे याद्या लावण्यासाठी पॉझिटिव्ह आहे, परंतु जे काही सध्याच्या घडीला कोर्ट केसेस सुरू आहे तर त्या कोर्ट केसेसच्या मुळे या ठिकाणी काही प्रमाणावरती काय येत नाही, परंतु बाधा येते आहे, अडचण येताना दिसत आहे. कारण जोपर्यंत आता यांचा निकाल लागणार नाही कदाचित तोपर्यंत या ठिकाणी याद्या जाहीर होणार नाही किंवा याद्या जाहीर जरी झाल्या तर न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहून याद्या लावल्या जाऊ शकतात. आता त्या संदर्भामध्ये वरिष्ठ लेवलला चर्चा सुरू आहे, परंतु आपण किती जरी नाही म्हटलं तर काही प्रमाणावरती का होत नाही, ह्या ज्या कोर्ट केसेस आहे त्याचा परिणाम या पुढच्या याद्यांवर होणार आहे. आपण म्हणत नाहीये की कोर्ट केसेस चुकीची आहे. प्रत्येकाला ज्याचा त्याचा अधिकार मागण्याचा या ठिकाणी संविधानानं हक्क दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे, तो त्याच्या परिणाम या ठिकाणी न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. त्याच्यामुळे आपण कुणालाही या ठिकाणी वाईट म्हणू शकत नाही की यांची याचिका चुकीची आहे किंवा त्यांची याचिका चुकीची आहे. याचिका योग्य आहे किंवा अयोग्य आहे ते ठरवण्याचा अधिकार केवळ आणि केवळ न्यायालयाला आहे, कारण ते जेव्हा डिसिजन देतील त्या डिसिजन प्रमाणे इथून पुढची जी काही प्रक्रिया असणार आहे ती होणार आहे. आणि त्यातल्या त्यात ज्या माजी सैनिकांच्या जागांचं कन्व्हर्जनचा जो प्रश्न आहे तर कालच्या तारखेला ही गोष्ट देखील एक महत्त्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे की आयुक्त कार्यालयामध्ये माजी सैनिकांचे काही जे नेते आहेत ते देखील उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लगेच तुम्ही माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट करू नका, त्यासाठी तुम्हाला शासनाच्या धोरणाप्रमाणे नियमाप्रमाणे काही दिवसांची प्रतीक्षा ही करावीच लागणार आहे. त्यामुळे आता त्यांनी देखील जो निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती विचार करणं आवश्यकच ठरणार आहे, कारण ते माजी सैनिक आहेत, त्यांनी देशाची सेवा केलेली आहे. त्यामुळे माननीय शिक्षण आयुक्त महोदय आणि त्यांची जी संपूर्ण टीम आहे जी की पवित्र पोर्टलवर काम करते आहे ते आता याच्या संदर्भामध्ये काय डिसिजन घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता त्यांनी जेव्हा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तयारी केलेली आहे की इलेक्शन कमिशनची आपण विशेष परवानगी घ्यावी की जेणेकरून आचारसंहिता जरी लागू झाली तरी या आचारसंहितेमध्ये याद्या लावण्यासाठी कोणत्याही प्रकारचा जो अडथळा आहे तो निर्माण होऊ नये. परंतु आपल्यापर्यंत अजून तरी ऑथेंटिक माहिती मिळालेली नाही की याला जे आहे परमिशन मिळाली आहे किंवा ती परमिशन रिजेक्ट झालेली आहे. कदाचित परवानगी मिळू देखील शकते, परंतु ऑथेंटिक माहिती अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचली नाही, म्हणून मी तुमच्यापर्यंत अजून तरी ती माहिती पोहोचवलेली नाही. जेव्हा आपल्याला माहिती पडेल की ठीक आहे आपल्याला परवानगी मिळाली किंवा परवानगी नाकारली तेव्हा ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाऊ शकते. त्याच्यामुळे सध्या आता आपण थोडंसं शांत राहून शासनाला प्रशासनाला या ठिकाणी सहकार्य करावे आणि
ते काय भूमिका घेतात, कोणती यादी लावतात, विथ इंटरव्ह्यूची यादी लावतात किंवा कन्व्हर्टेडची यादी लावतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण दोन्ही जे गट आहेत दोघांचेही युक्तिवाद आपल्या आपल्या परीने योग्य आहे. कन्व्हर्टेडवाल्यांना असं वाटतं की सर आम्ही जे आहे 1-2 मार्काने राहिलेलो आहोत, आम्ही इंटरव्ह्यूला का बरं जावं, कारण आम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूला जाण्याची इच्छा आहे आणि आम्ही तिथं जाणार आहोत, म्हणजे आमचं मेरिट त्या ठिकाणी बसणार आहे. त्यांचं म्हणणं अतिशय योग्य आहे. आणि विथ इंटरव्ह्यूवाल्यांचं एक मत असं येतं आहे की सर आम्हाला मार्क कमी आहे, आम्हाला माहिती आहे आम्ही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये लागू शकणार नाही कारण स्कोर आमचा कमी आहे, आम्ही मुलाखतीमध्येच लागणार आहोत, तर मग मुलाखतीची यादी का बरं थांबवून ठेवायची आहे. दोघांचे युक्तिवाद आपल्या आपल्या जागेवर ठीक आहे. बघूया की शासन प्रशासन आता काय भूमिका घेतो आहे. सध्या तरी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एवढ्याच अपडेट्स होत्या. इथून पुढे आपण कंटिन्युअसली अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करतच राहणार आहोत.